सो गाइस व्हॉट्सअप एव्हरीबडी वेलकम बॅक टू द व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आपण मराठीत शूट करूया. तर आज आम्ही लोक चाललो आहे AMK ट्रेकला. सो आमची ठाण्यावरून 11:30ची ट्रेन होती. 11:34ची ट्रेन होती. आता आम्ही कसारा चाललो आहे आणि कसाऱ्यावरून आम्ही जीप आहे आमची नवीन ठिकाण अरेंज केलेली जीप आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहे बेस कॅम्पला. आंबेवाडीला बेस कॅम्प आहे आमचा, तिकडे आम्ही जाणार आता. तर डायरेक्ट कसाराला भेटूया. तर आता प्रॉपर वाजले 1:30 आणि आता आम्ही कसारा स्टेशनला पोचलो आहे. तर आता इकडनं आम्ही जीपमध्ये बसणार आणि भाई AMKसाठी पण गर्दी फार आहे. हा तो आता ही लास्ट ट्रेन होती, त्यामध्ये ऑलमोस्ट सगळे AMKचे ट्रेकर्स होते. तर बघू आता डायरेक्ट बेस कॅम्पला जाऊन भेटूया. माझ्या फोनला चार्जिंग पण फार कमी आहे अँड मला चार्ज करायचा अजून. हो हो ऑल राईट सर. आता आम्ही फायनली 3 वाजता आम्ही इकडे बेस कॅम्पला पोचलेलो आणि आता वाजता आहेत 1:30. तर थोडा वेळ आराम करून आता रेस्ट करून आम्ही निघालो ट्रेकिंगला. तर आता ट्रेकिंग स्टार्ट केली आहे. तर जाऊया पुढे. आमची गाडी पुढे गेलेली जाऊ नका, चेक करायला गोष्ट वेगळी होती. हा टेक्निकल आहे. टेक्निकलला काय होतं, प्रत्येक जण जरी 5 मिनटं जरी धरले क्लाइम्बिंगला किंवा रॅपलिंगला तर 5 × 150 करा. 2 दिवसाचा ट्रेक आपल्याला 4 दिवस लागतील. आता आपलं स्पीड ओके, आपण ऑन टाईम आहे. भले आपण अर्धा तास लेट आहे तरी सुद्धा ऑन टाईम आहे आपण, कारण आपण पहिला ग्रुप आहे आपला पुढे चाललेलो. आता आपल्याला काय करायचं, असाच वॉक घ्यायचा आहे साधारण 1.5 ते 2 तास. 2 तासामध्ये आपण आलंगच्या पॅचला खाली पोहोचू. तिथं आपलं टेक्निकल टीम ऑलरेडी असणार आहे. तिथं रोप पण अटॅच केलेला असेल. फक्त आपल्याला काय करायचं, हार्नेस हेल्मेट घालायचं आणि बॅगा ज्या आहेत आपल्या ह्या मोठ्या त्या गोव्यामध्ये ठेवायच्या. गोव्यामध्ये ठेवून आपण डायरेक्ट क्लाइंबला सुरुवात करायची. वरती आलंग एक्सप्लोर करायचा. वरती नाश्ताची सोय केलेली आहे. वरती नाश्ता तो माणूस आपला करेल, पोहे ते खायचे. खाली परत डिसेंड करायचं, रॅपल डाऊन करायचं, बॅगा घ्यायच्या आणि मदनला जायचं. मदनला पण सेम टेक्निकल पॉईंट आहे. परत तिथं परत आपला सगळं हे होईल, रोप अटॅच करतील. तिथून मग गोव्यात जायचं. गोव्यात जर आपण ह्या स्पीडने जर पहिला ग्रुप असेल तर गोव्यात सगळ्यांना आईस्पाईस जागा भेटेल सगळ्यांना, म्हणजे व्यवस्थित. कारण मला वाटतं कोणीतरी एकानं टेंट आणलंय फक्त ना. हां, बाकीचे सगळे गोव्यात झोपणार आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं मग ते जागेचा प्रॉब्लेम होईल. इकडनं आपल्याला कंटिन्यू 2 तास चालायचे आहेत. 2-2.5 तास 2 ते 2.5 तास इकडनं कंटिन्यू चालायचं आहे. आणि स्पीड कसं आहे, स्पीड आणि स्टॅमिनावरती मेन हे आहे. टाईम किती कवर होईल, कसं काय होईल. टायमिंग 5:45 आणि चालतो अजून आम्ही. इकडे वरपर्यंत आलो. अजूनपर्यंत नेटवर्क तर आहे अँड ही टॉर्च एक संपत आली ऑलमोस्ट. बरेच जणांचे वेगळे ह्याच्यावरती मत आहेत. कोणी म्हणतं हे आलंग किल्ला आहे, त्याच्यावरती यायला 3 वाटा आहेत, किंवा हे आलंग, हे मदन, ते कुलंग आहे, 3 ठिकाणी 3 वाटा. म्हणजे ते काय अजून त्याच्यावरती फर्म नाही की बाबा हे असंच आहे म्हणून. ते शिल्प म्हणून आपण घ्यायचं. एक बघा इथं एक शिल्प आहे, याला बुसडा आहे मागे. हां, आता जर का हा मारुती असता त्याला शेपटी असती, त्याला शेपटी नाही आहे. ठीक आहे. हे बघा हत्यार पण वेगळ्या शैलीचं आहे आणि इथं ढाल आहे त्याची मोठी, दिसते का, कर्व आहे बघा ही. आणि समोर एक व्यक्ती आहे कोणतरी, त्याच्याबरोबर याचं युद्ध असेल किंवा काय असेल ते चाललेलं आहे. आता बरेचसे जण काय करतात, शनिवार आज असतो, गावातील लोक पोरं तर नवीन ते नारळ वगैरे फोडतात, म्हणजे त्याचा थोडं मारुती होण्याची शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये. ते तसं काही नाही आहे. हे गडदेवता म्हणू शकतो किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, अनामिक असं हे नाही आहे. फक्त हा मारुती नाही एवढं कन्फर्म. चालुक्य शैलीतलं ही असं वाटतंय. बुशुडा जो होता ना, चालुक्य शैलीमध्ये ह्याचा वापर केला जायचा. त्या दरम्यानचा हा असू शकतो. ते बुचडा म्हणून बरेच जण ती देवी पण म्हणतात, देवी पण नाही. आणि काही जणांचं म्हणणं आहे की ते पुढच्या माणसं ते वध करते तसं पण दाखवतात ते. हा म्हणजे ते हेच आहे ना, कारण
हे जेव्हा त्यांनी उगरले आणि वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये किल्ल्याचा वेगळ्या वेगळा वापर करण्यात आला. म्हणजे स्टार्टिंगला इथे लपून बसायचे. आता लपून बसण्यासाठी काय लागतं, एक तर तुम्हाला शेल्टर लागतं, ते केव्ज आहेत, आणि पिण्यासाठी पाणी लागतं, ते टाक पाण्याचं आहे अवेलेबल, आणि लपायला जागा दिसणार नाही, जंगल असावं, ते त्यांना एकदम आयडियल होतं. मग नंतरच्या काळामध्ये किल्ल्यांचा उपयोग क्रांतिकारकांनी केला. आणि ज्यावेळेस ऐका ना मॅडम, हो आपल्यासाठी चाललंय सगळं, नंतर पाणी प्या 2 मिनिटं. तर नंतरच्या काळामध्ये काय झालं की जे स्थानिक लोक होते ते फितूर झाले इंग्रजांना, आणि त्यांना माहिती पडलं की वरती कोणतरी लपलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज पूर्ण फौजफाटा घेऊन वरती आले, तिथल्या क्रांतिकारांना त्यांनी ताब्यात घेतलं, आणि येताना मात्र त्यांनी एक काम केलं की इथं परत असा क्रांतिकारक कोण येऊ नये म्हणून त्यांनी ते पायऱ्यांना सुरंग लावले आणि ते ओढून टाकले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये परत गॅप पडला मोठा, किल्ल्यांवरती पायऱ्या नसल्यामुळे कोण जात नव्हतं. नंतर हे गिर्यारोहण वगैरे चालू झाले प्रकार, आणि नंतर मग आपण एक्सप्लोर करायला लागलो. जे काय आज आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करतोय ते इंग्रजांचंच थोडक्यात म्हणलं तरी चालेल. गावातले लोक जातच असतील जातात ना, हा त्यांच्या परिणित, हा त्यांच्याकडे काय पहिले सेफ्टी गिअर नव्हते, पण ते पण त्यांच्या त्या दोरांनी कासऱ्यानी वगैरे जायचे वरती. कारण वरती कुठल्याही किल्ल्यावरती गेला तुम्ही, आज शिवलिंग आहे, देवीचं मंदिर आहे, गडदेवता आहे, त्याची पूजा नित्येनामध्ये करतात. पण ते काय आता बघा तुम्ही, आता हे ठीक आहे की बाबा इथं थोडंसं ॲडव्हेंचर असल्यामुळे इथली स्थानिक लोक आता ऍक्टिव्ह झाले, पण हा तेच पण आता किल्ल्याची चढाई चालू होते एक 5-10 मिनिटांमध्ये. पूर्ण ॲसेंट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 70 डिग्री 75 डिग्री ॲसेंट आहे, आणि तो जंगल क्रॉस करून गेला एक 15-20 मिनिटाचं की मग कातळ लागेल पूर्ण, आणि कातळाच्या वरती पायऱ्या कोरलेल्या, त्या पायऱ्या करून गेले की डायरेक्ट गोव्यामध्ये जाऊ आपण. आता फक्त आपण फार तर अर्ध्या तासामध्ये गोव्यामध्ये पोचू. थांबू नका, उजेडाला पण लागले. सनराईज जर बघायचा असेल तर गोव्यात जाऊ आपण. आता एक साधारण तरी अर्ध्या तासात आपण वरती पोचू केव्हच्या इथे. अरे जेवढी चालली तेवढी चालवायची टॉर्च. हो झोल पडतं चलो. भाई इकडच्या पायऱ्या स्टार्ट झाल्यात, आणि वरती तिकडे गुफा आहे, आणि हा व्ह्यू बघा. हा निकिता दादा कसं वाटतंय? भारी. हे बघा व्ह्यू समोर. इकडनं असं जायचं, तरी असं करून जायचं, आणि त्या साईडला केव आहेत. तर चला फटाफट वरती जाऊया. आता वाजल्यात 7, आणि सनराईज पण ऑलमोस्ट होत आला. तुम्ही कुठेही याल फिरायला वगैरे ना, तर असा कचरा नका करत जाऊ. एवढे चांगले आपल्याकडे गड किल्ले वगैरे आहेत, आणि त्याच्यावरती सगळे येऊन असे एन्जॉय करतात. या सगळ्यांनी एन्जॉय करा, बट असा कचरा वगैरे नका करत जाऊ. जे असेल ते कॅरी करा, खाली जाऊन तुम्ही फेका डस्टबिनमध्ये वगैरे, पण असं इकडे कुठेही नका फेकत जाऊ. 6:15 झाले प्रॉपर 16, आणि आम्ही केवमध्ये आलो, आणि ऑलमोस्ट सगळे लोक आता इथे चालले. तर काय भारी वाटतं, आणि इकडनं काय भारी व्ह्यू येतोय. तर हा पॅच कव्हर करायचा आपल्याला. तर हा सगळ्यात टफेस्ट वाला हे पॅच आहे. कमरेचं पहिलं टाईट करा, पाणी आहे का? एकदम टाईट, बेंबीच्या वरती घ्यायचं. हे सगळ्या सीडांना ग्रिप आहे एक. Please, okay, wait 1 minute. Don't use that.
असं ग्रीप आहे, जेणेकरून आपण हा ग्रीप पकडून वरती चढू शकतो, की चढायला जेणेकरून इझी होतं. आणि हे हा पॅच आता सध्या संपला. आता वरती जाऊन पोहे खायचे आहेत. काहीच फायनली आता आम्ही वरती पोचलो आहे. ऑलमोस्ट सगळे लोक पोचले. आता गडबागला चाललो आहे. अँड आता एक टाईम झाला अराऊंड, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल मी, कारण आता टाईम चेक नाही केला. अँड वरती आले ना, हा जो पॅच होता C10वाला तो संपला की इकडे पाण्याचे हे आहेत, टाक्या आहेत अशा. इकडे प्यायचं पाणी असतं असं बोलतात. आपण पाणी पिऊ शकतो, इकडे बॉटल वगैरे रिफिल करू शकतो. मागेच आहे. आणि इकडं भारी वाटतं वरती येऊन आता. तर हा आपला फर्स्ट पॉईंट आहे अलंग. आणि आजच्या दिवसात आपण 2 पॉईंट करणार आहे, एक अलंग आणि मदन. हे 2 हे आपल्याला आजच्यामध्ये कवर करायचे आहेत आजच्या दिवसात. तर आता आपण चाललो आहे वरती बॅक साईडला गड बघायला. तर तिकडे जाऊन भेटूया डायरेक्ट. तर ही अलंगमधली ही केव आहे, ही गुफा आहे अलंगमध्ये. इकडे पण लोक स्टे करतात. आणि ही बऱ्यापैकी मोठी आहे गुफा. आणि याच्या बाजूला पण अजून एक अटॅच त्या साईडला पण गुफा आहे. इकडे हे आहे भिंत आहे, त्याच्या बॅक साईडला आहे जी बाहेरून दिसते. मासे बघा. अंडर वॉटर काढायचं मन आहे, पण मन आहे पण नाही पण. तर या त्या टाकी आहेत. आणि इकडं आता आपण राजवाडा बघायला जाऊया. कुठे साईडला आहे बघा. आता मी इकडे वरती आलो आहे किल्ल्यावरती. आणि इकडे नेटवर्क आहे अजूनपर्यंत. एअरटेलचा तर आहे, एअरटेल 4G पकडतोय मला. तर फार मजा येते. आता खूप भूक लागली, काहीतरी आता नाश्त्याची सोय होते. पोहे बनत आहेत, तर मस्त पोहे खाऊया. आणि आपण दुसरा एक कवर करूया, मदन. अलंग मदन कुलंग, हा मदन. तर चला. ते तुम्हाला वडते पाण्यात बिण्यात बघ नाही का, बऱ्याच असं म्हणजे पोहणारा माणूस. इथे मदनजीकडे तर बराचसा रॉक पॅचच आहे. जेवढंच आम्ही कवर करतो सगळं रॉक पॅचमधून कवर करतो. आणि हे थोडाफार छोटंसं जंगल टाईप. या थोड्या वेळात आपण लंच ब्रेक घेऊया, थोडं काहीतरी खाऊया. आणि मग मदनगडला जाऊया. तिकडे तर सनसेटचं आपला टार्गेट आहे. सनसेट आपल्याला दिसेल जर आपलं लवकर झालं तर. अँड आजची जी रात्र असणार आहे, जो नाईट व्ह्यू येणार आहे ना भाई, तो एकदम बॉम्ब नाईट व्ह्यू येणार आहे. त्यासाठीच आम्ही खूप एक्सायटेड आहे त्यासाठी मी तर. कारण का जो काल रात्री आम्ही जो स्टार्ट पण केलेला ना, ते विक्रमदादा स्टार्टिंगला मीन्स सकाळ तेव्हा पण जो व्ह्यू होता, प्लीज जो स्कायचा व्ह्यू होता, तो एकदम बॉम्ब व्ह्यू होता. त्यामुळे अजून जास्त एक्सायटेड आहे आज. आणि आता फायनली गरम व्हायला लागलं. अलंकारेपर्यंत म्हणजे सगळं आमचं तिकडे होऊन, नाश्ता वगैरे होऊन आम्ही खाली उतरत होतो. तर तेव्हा समथिंग 12 वगैरे वाजलेले. तोपर्यंत थंडगार वारा होता. आता प्रॉपर गरम व्हायला लागलं. तर भेटूया थोड्या वेळातच. पहिला आपण तिकडे होतो, तिकडनं आपण असं आता पूर्ण फिरून इथपर्यंत आलो आहे. तिकडनं असं तिकडनं आलो आपण. हो,
हे असं तर आता आपल्याला हा पॅच चढायचा आहे. तसं आहे. तर फायनली इकडे त्या लंच ब्रेक चालू केला मी. ओ माय, तिकडे होतो आपण. कुठून आलो तर दिसतच नाही. या साईडनं आलो ना. हां, कॉमेंट्री हाई रेस्ट टाइम. सब लोग का मस्त रेस्ट चालू आहे. थोडा टाइम इकडे आराम करूया आणि मग वरती क्लाइंब करायचं. या साईडनं जायचं. आता टाइम 3:30. आता इकडनं रेस्ट करून सगळ्यांचं झालेलं आहे. आता आपण परत निघतोय. तर कसं वाटतंय? मस्त. तर तो जाऊया इकडनं. आता मेन पॅच चालू होतोय जो टफ आहे थोडा मदन किल्ल्यामध्ये. तर चालू करूया. आता दुपारचे होत आहेत 3:40 वगैरे आणि आत्ता पण एवढी थंडी वाजते ना. मागाशी नव्हती वाटत कारण का त्या साईडला ऊन होतं आणि या साईडला पूर्ण सावली आहे. तर त्यामुळे वाटत असेल. तर आता स्टार्ट केलं तर थोडं कमी झाली आहे थंडी. तर बघा हा एक आहे माऊली लेक आणि असा सह्याद्रीचा फक्त कॅमेरा चांगला पाहतो कारण मी ट्रिपला गेलो तर उगाच तेवढं फोटो आहे माझं. काय जास्त व्हॉट्सअप पण नोटिफिकेशन. आता आपण इकडनं जाऊया वरती आणि डायरेक्ट वरतीच भेटूया. आज नाईट फार मजा येणार आहे. आता बरोबर थोडी मला जागा देतो पुढे जायला. एक मिनिट अहो गडबड करू नका. मलाही जायचंय पुढं. मला नको जाऊ से करायला उगाच. नाही ते पूर्ण स्टीप आहे असं पण मी तिरकं. हा पूर्ण असा स्टीफ पॅच आहे. तिकडनं तर आम्ही क्लाइंब करत करत वर आलो. हा एक खूप डिफिकल्ट पार्ट होता आणि इकडनं जो असा हवाला कर्व आहे जो इकडनं येण्याचा तो पण फार एक डिफिकल्ट होता. अलंगपेक्षा डिफिकल्ट मला हा वाटला पर्सनल एक्सपिरियन्समध्ये. जेनेटिक भी ठीक है पर हा एक पॅच थोडा डेंजरस वाटतोय. डोंट जस्ट लुक ॲट दिस पॅच. So guys, finally we are on top. अलंग डन, मदन डन. आता कुलंग बाकी आहे. तो आता उद्या करून टाकू आपण. भाई मस्त काही टेंट वगैरे बांधले आहेत. हां, थोडं इकडे रिलॅक्स करूया, थोडा नाश्ता वगैरे करूया एंड मग बघूया. मैं यहाँ पे स्टे करने के लिए केव है. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर ही केव आहे अँड हे काय चिकनिंग वगैरे इकडे चालू आहे. तर प्रकारे सनसेट बघता बघता मोनॅको एन्जॉय करत आम्ही लोक. आणि इकडे चंद्र दिसतोय मस्त आणि इकडे मस्त सनसेट दिसतोय. टेंटची वगैरे तयारी चालू आहे इकडे. टाईम 9:05. आता जस्ट आमचं जेवण वगैरे सगळं झालं अँड 1 मिनटं. थंडी मजबूत आहे भाई आणि थोडी सकाळी पण लागत होती. आता पण मजबूत थंडी आहे. तर आता सकाळी परत 4:30 वाजता ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे. तर त्यासाठी आज आपण लवकर झोपूया. वरती थोडा फार व्ह्यू एन्जॉय करूया
की स्कायचा व्ह्यू कसा येतो एकदम भारी वाटतंय. आणि आता तर मी टॉर्च लावली आहे कारण का मी दिसावं म्हणून, बट विदाऊट टॉर्च पण बराच व्ह्यू येतो आहे. मीन्स व्ह्यू म्हणजे लाईट भरपूर दिसते बऱ्यापैकी. चांदण्यांचा चंद्राचा जो उजेड आहे तो बऱ्यापैकी आहे. आता जस्ट जेवण झालं, सगळ्यांची वेगवेगळी तयारी चालू आहे. आता वरती जाऊन तोपर्यंत आपण थोडा आराम करूया, थोडा स्काय व्ह्यू वगैरे एन्जॉय करूया. फोटोज वगैरे काय असतील कॅमेऱ्याचा कॅप्चर होतात नाही एवढे फोटोज वगैरे मी ट्राय केले, फोटो व्हिडिओ तेवढे कॅप्चर नाही झाले. जेवढे होतील तेवढे मी तुम्हाला टाकून देईल पुढे. तर चला भेटूया थोड्या वेळात. राईट, तर आता टायमिंग 4:44 आणि आता ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी होत आली आहे. तर आता आपल्याला खाली जाऊन थोडा नाश्ता करून परत उतरायचं आहे. तर आपला अलंग झाला, अलंगच्या इकडनं आपण मदनगडवरती आलो. तर मदनगडच्या इकडनंच आपला रिटर्न जायचं आहे, जसं आलो तसं. आणि तिकडनं एक दुसरी वाट आहे, ती मी तुम्हाला नंतर दाखवेल पुढे जाऊन. तर तिकडनं फक्त आपल्याला जायचं आणि आता आपलं कुलंग बाकी तो करून घेऊया. तर भेटूया थोड्या वेळातच. गुड मॉर्निंग. इकडे मॅगी चहा चालू आहे, तर फटाफट नाश्ता करूया आणि निघूया. हा ठेवतो एक दादा अहो मी काय सांगतोय दादा वजन पाटील सोड. हा राईट, तर आता झाले 7:07 प्रॉपर सकाळचे. आणि इकडे आता पूर्ण उजळलं आहे, लाईटची वगैरे काहीच गरज नाही. सनराईज झाला आहे प्रॉपर. आपल्याला सनराईज बघायला नाही भेटला कारण का आपण लवकर उतरलो आणि या साईडला आपण लवकर पोचलो नाही त्यामुळे. तर आता आपण चाललो आहे कुलंगला. आणि कुलंगला टेक्निकल असं काहीच नाही किंवा जास्त काय नाही, जंगलचा पूर्ण रस्ता आहे. तर टेक्निकल फक्त अलंग आणि मदनला होतं. इकडे काय टेक्निकल नाही, इकडे फक्त असा जंगलाचा रस्ता आहे. तर आपण जाऊया फटाफट वरती आणि त्याला पण कवर करूया. या दोघांपेक्षा तो खूप इझी आहे असं ऐकून माहिती आहे. आता बघून हा आणि खाली बसायची पण गरज नाही. ठीक आहे, असा स्टिकचा उपयोग करायचा. दुसरी गोष्ट आणि हे कधी पण आहे ना, हा गेअर टाइमपाससाठी दिलेला नाही, हे घालायचं आतमध्ये. आणि हा आहे ना, हा तळवा इथं लावायचा असा. कारण काय होतं माहिती आहे का, टेक्निकली हे लोक साऊंड आहेत, कोण डिकेथलॉन बाकीच्या गोष्टी, ते कसं आहे की विनाकारण देणार नाही, त्याचा उपयोग करायला लागतो. आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे माहिती पाहिजे. बरेचसे गेअर्स असे आहेत ना की आपण घेतो पण आपल्याला कसं यूज करायचं माहीत नसते. आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपण लेस बांधतो आपण, ती लेस कशी बांधायचं बघून घ्या. करतो ही अशी एक नॉट घेतो बरोबर पहिली, आणि असं बांधून आपण बटरफ्लाय मारतो वरून. नंतर काय होतं, हे निसटतं. ठीक आहे, हे नॉर्मल म्हणजे हा सगळ्यांना प्रॉब्लेम येतो. तर काय करायचं, हा एक लूप घ्यायचा, एक हे नॉर्मल केलं आपण, त्याच्यामध्ये अजून एक घ्यायचा, दोन घेतले, हे टाईट करा. आणि शूज बांधताना आहे ना, हे दोन आहे ना जेवढं जवळ येईल ना तेवढा प्रयत्न करा हे जवळ घ्यायचा. बरेच जण तसं बाहेर आलेलं असतं, त्याला हाय अँकलचा उपयोग होत नाही, त्यांनी मग आपलं लो अँकल शूज वापरावे. हां, हे असं एवढं टाईट केलं, बटरफ्लाय घ्यायची, दोन्ही एंड जवळ आणायची एकदम. बघा आले. आता परत अजून एक बटरफ्लाय मारायची याच्यावरती. आता हा लेस आहे ना तुमचा घरी घाल तर सुटणार नाही. डन. दोन नॉर्मल एक अलंग साधारण आपण तिथे जायला इकडे मदन आणि कुलंग. पाऊण तास गेल्यानंतर आपण डायरेक्ट स्टेपच्या तिथे जाऊ.
45 minutes to बॅग go. ठेवू शकता, पण हेल्मेट कोणी ठेवायचं ना. हेल्मेट सगळं डोक्यात राहणार. तिथे बॅग ठेवा तुम्ही. तिथे बॅग ठेवली इथून वरती चढायला साधारण एक अर्धा ते पाऊण तास लागतो वर जायला. सगळ्या स्टेप्स आहेत, रिस्की काही नाहीये, फक्त स्टेप्स आहेत आणि मोठ्या स्टेप्स आहेत. असं भीतीदायक काय नाही. नाही भीतीदायक काय नाही. दोन्ही साईडला तुम्हाला पकडायला grip आहे. ग्रीप आहे. हा नाही ते भीती सांभाळायला. दुसरी गोष्ट वरती किल्ल्यावरती बघायला जे आपण ह्याच्यावरती अलंगवरती जे टाकं बघितलं होतं सेम ऐका जरा 2 मिनिटं. वरती टाका आहे पाण्याचं, तटबंदी आहे, सदरीची एक जागा आहे आणि पाण्याच्या 2-3 टाक्या आणि गुहा आहेत 2-3. तेवढं वास्तू आहे, तेवढं बघायचं एक 10 मिनिटांमध्ये आणि लगेच डिसेंटला खाली यायचं. कारण काय होईल माहिती आहे का, आता आलंगवरून सुद्धा लोक येणार, मदनवरून सुद्धा येणार आणि कुलंगला सेपरेट लोक सुद्धा जातात. हे दोन्ही न करता फक्त कुलंग करण्यासाठी येतात, त्यामुळे गर्दी असणार तिथं. तिथं परत पायऱ्यांजवळ यायचं, आपापल्या बॅगा घ्यायच्या आणि तिथून सरळ वाटेने खाली जायचं. परत इकडे यायचं नाही. जाणार आपण ह्या डायरेक्शनने पायऱ्यांजवळ, वरती कुलंगला जाणार, परत पायऱ्यांजवळ आलं की खाली उतरायचं. इकडे यायला नाही तर चुकून आला इकडे कुणी नसणार. इकडे सगळं सन्नाट असतं. पायऱ्या उतरल्या की सरळ खाली जायचं जंगलातनं, डायरेक्ट रस्त्यावरती निघायचं. त्यामुळं पुढं जंगलाची वाट आहे, चुकण्यासारखं आहे. आता टेक्निकल चुकत नाही माणूस. त्यामुळं पुढं मी लीडला राहील, मागे महेश राहील. जर ह्या मध्ये दोघांच्या कोणी मिस झालं तर डायरेक्ट आंबेवाडीत भेटायचं. फक्त ऐका, मी सोहायला आहे ना 2 मिनिट ऐका ना. कुठे इकडे तिकडे जायचं असेल ना, दोघं जाऊ. आता मगाशी आपण खाली येताना आहे ना, आम्ही सगळं चेक करून आलो, तरी आपले एक जण वरती राहिले. कोण राहिलं होतं? कोणतरी एक जण राहिलेला. सांगून नाही गेला ना. नाही मध्येच होते ते, थांबलेले मध्ये. नाही ना, सांगून जायचं ना. नव्हते थांबले त्यामध्ये. आम्ही शोधून आलो, आमच्या पुढे होते, आम्ही क्रॉस दुसरं त्यांनी केला. बघू तिकडे वरती मदन आणि आपण चाललोय कुलंग. बापू या ब्ल्यू जर्किन वाला मॅडम ना बोल घ्या. डोकं सांभाळ रे दादा. तर मग फटाफट जाऊया इकडनं. बघा ही पण केव एक, म्हणजे हाईट फार कमी आहे. हो हे बघा असा हा रस्ता आहे. प्रॉपर जंगलवाला हे चालू झालंय. तर इकडनं असा रस्ता आहे. हे बघा इकडनं खालून उतरणार इकडे, ह्या मदन आहे. तर इकडे आपल्याला चढायचं आहे. हे जाम स्लिपरी आहे. आरामात यायचं आहे. खाली जाऊन वरती तर मदन चढताना सुद्धा जिओला नेटवर्क आहे इकडे. एअरटेलला पण आहे, येऊन जाऊन. जिओला एअरटेलपेक्षा चांगला नेटवर्क इकडे. अजूनमधून लिंबू पाणी वगैरे आहे इकडे आपल्याला. इथंच घेऊ शकतो आपण, पण इकडे येताना कॅश कॅरी करायला जीपे चालत नाही. इकडं चालताना ना झाडाचा सपोर्ट घेते ना, तर पहिलं झाड बघा की झाड तेवढं कॅपेबल आहे की तुमचा वेट घेऊ शकतं किंवा असे चांगलं झाड असेल त्याला पकडून चला. मग कुठले कुठले झाडं वगैरे तुटलेले असतात तर आपण पडायचं वगैरे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे आता ऑलमोस्ट आपण कवर केलंच आहे. पोचू आता आपण वरती.
आणि हे हेल्मेट घातल्यामुळे बरंच आहे, सगळ्या वरती लागत नाही आणि दगड बिगड पण नाही लागत आहे. ब्रेक झाला आमचा क्लिअर. इकडे ब्रेक घेतला, लिंबू पाणी वगैरे प्यायला, थोडा नाश्ता केला आणि आता इकडनं वर चढायचं आहे. पॅच उरला आहे बट आमचे फोटोशूट वगैरे चालू आहे ना, त्यामुळे भाई टाईम होतो आहे. अँड ब्रो थँक्यू. खालून आपल्याला हा वाला स्क्वेअर दिसत होता. इकडनं आता आतमध्ये आलो तर इकडे मग असं बसायला वगैरे मस्त जागा आहे. छोट्या छोट्या केव आहेत आणि हा भारी वाटते. आता ऑलमोस्ट आपण पोचलो. ऑलमोस्ट काय पोचून येतो. भरपूर ठिकाणी हे केव्ज येतात. ह्याच्या खाली जस्ट खाली एक केव होती, जी आता मी दाखवली असेल व्हिडिओमध्ये. तर आणि इकडनं बघा या पॉईंटला जायचं आहे. इकडनं वरती सरळ प्लेन. तर या लोकांना जाऊ दे, मग आपण वरती चढूया. फायनली वी आर ऑन टॉप अँड AMK डन. तिन्ही पण झाले. तर त्या इकडे आपण कवर करूया. इकडे पाण्याचे टाके आहेत पूर्ण वरपर्यंत आणि इकडे मागे गुफा आहे. झूम ना होती इकडनं. ही वाली आहे की ना, हां बरोबर, ही एक गुफा आहे. तर बघूया, थोडं फिरूया, थोडं बसूया, आराम करूया आणि मग रिटर्न बॅक टू आपलं. हे काय होतं, आपण कुठून स्टार्ट केलेलं खाली? आपण ते गावाचं नाव काय? हां, त्या खाली गाव कुठलं होतं? खाली गाव कासर होता आय गेस. काय म्हणजे खाली कुठेतरी गाव होतं. तिकडनं तो आमचा बेस कॅम्प होता, तिकडनं आम्ही स्टार्ट केलेलं. तर नंतर आता आपण इकडनं खाली उतरून जंगलाच्या रस्त्याने आपण खाली जाणार. डायरेक्ट रोडवरती भेटतो तो रस्ता. तर तिकडनं आपण डायरेक्ट बेस कॅम्प आंबेगाव, येस आंबेगावला जाणार. तिकडे आमचा बेस कॅम्प आहे. तिकडे जेवणार आणि डायरेक्ट बॅक टू होम. तिकडे टेंट पण लावतात कुलंगवरती. तिकडे वरती खाली पाण्याचा सोर्स आहे, तिकडनं पाणी घेऊ शकतो. इकडे टेंट लावू शकतो. या केव्जमध्ये राहू शकतात. वो हो. आणि ही केव चांगली आहे, क्लीन आहे एकदम आणि मोठी पण आहे. इकडे या साईडला सुद्धा आहे. तिकडे पण केव आहे ना ग? ह्याच्या बॅक साईडला ही वॉल आहे, ह्याच्या बॅक साईडला पण केव आहे. ही वाली कशी आहे ती केव? क्लीन आहे ना एकदम. इकडे बघा लोक आग वगैरे लावतात. ही एक छोटी केव आहे, भारी आहे. इकडे कॅम्प वगैरे लावू शकतो, टेंट वगैरे. हां, ह्याच्यावरती एवढे जर पानं टाका आहे किंवा इथं बघा राहायचा वाडा आहे, सदर आहे पुढे वरती गेल्यानंतर. पाण्याच्या नियोजन तुम्ही बघितलं. आता हा जो टाक्याच्या मध्ये दगड आहे तो कशासाठी असेल? काय गेस? लाईट लावायला. बरोबर. अजून काय म्हणजे नियोजन काय असेल त्याचं? ते कसं असतं, ज्यावेळेस पाण्याचा साठा होतो पावसामध्ये, तिथं काय पालिका नव्हती की बाबा तिथं रोज सकाळी पाणी येते. पाणी कसं असं अवलंबून की पावसावरती असते. ज्यावेळेस पाऊस पडतो त्याची लेवल कळते आणि ठराविक काळानंतर जशी त्याची लेवल खाली जाईल, म्हणजे आता हिवाळा आहे, हिवाळ्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि पाऊस कधी पडणार आहे? जुलैमध्ये पडणार आहे. मग तोपर्यंत पाण्याचा वापर कसा करायचा त्याचं मार्किंग असते. ज्यावेळेस पाण्याची पातळी खाली जाईल त्यावेळेस ते पाणी फक्त पियाला वापरायचं, गुरांना, ढोरांना किंवा घरकामाला, कपड्याला वापरायचं नाही, असं ते नियोजन असतं. त्यासाठी तो मार्किंगचा स्टोन असतो. जर कोणी मुल्लेरला गेला असेल तर मुल्लेरच्या त्या खालच्या ताळ्यामध्ये पण असा एक स्टोन आहे बघा, मोठा. ते कव्हर करण्यासाठी पण असेल ना, ऊन लागून ते? नाही, त्याचा काही संबंध नाही. आता टाक्याच्या बाजूला गोल गोल हे असतात बघा, होल असतात,
त्याचं काम काय असतंय, त्या होलमध्ये बांबू टाकणार ते आणि वरून त्याला कव्हर करणार, जेणेकरून ते उन्हामध्ये तुमचं वेपरायझेशन होणार नाही पाण्याचं, किंवा घाण कचरा वगैरे धूळ पडणार नाही त्याच्यामध्ये. त्यासाठी ते होल असतात. लोक म्हणतात की इथं पाण्याचं अजून सुरुंग लावून ते फोडणार होते, ते सगळं बकवास आहे, त्याचं काय नाही. कारण आता बघा, एवढं पाणी जर आहे आणि एवढं लोकांना प्यायचं पाणी पाजायचं आहे किंवा त्यांची सोय करायची, तर त्यासाठी तुम्हाला त्याची स्वच्छता पण राखणं गरजेचं आहे. घाण कचरा किंवा ऊन त्याचं बाष्पीकरण होऊ नये म्हणून त्यासाठी ते नियोजन असते. हा किल्ला मोठा आहे, राप्ता जास्त असणार ना आणि अलंगावरती तिथपर्यंत आहे तो टोकापर्यंत आहे ना फार. हा, किल्ल्याचाच भाग येतो पण. अरे बापरे. आणि हा पण बघा, हा पूर्ण कुलंग आहे. हा तो शेवटचा टोक दिसतो ना, 2 ट्विन पिनॅकल दिसतात, तिथपर्यंत कुलंगचा भाग आहे हा. असा 6 शेप आहे हा पूर्ण. इथून जाणारी कोणती वाटत या वॉच ठेवतात मी. हा? आता आपण सर इथून खाली गेले कोकणामध्ये गेलो ना. अच्छा अच्छा. हा घाटावरचा प्रदेश आहे. आता हा नगर जिल्ह्याचा एक्स्ट्रीम एंड म्हणू शकतो. इकडे पुढे नाशिक चालू झालं आणि इकडे ठाणे जिल्हा खाली. टोक बघून बस कधी बघा भेटणार आहे आपल्याला. खाली आपल्याला 2 ते 3 तास लागतील. खाली आपण बेस कॅम्पला पोचू. तर जंगलात नाही. फक्त हा जंगलात नसता रस्ता, डायरेक्ट खाली जाऊन भेटूया आपण. कारण का इकडं 2 रस्ते आहेत, एक अलंग कलंगच्या त्या साईड, सॉरी अलंगमधून कडे जातो आणि एक रस्ता डायरेक्ट खाली येतो. तर आपण असं आलो अलंग मदन आणि मग तिकडनं त्याच रस्त्याने कुलंग, आणि इकडनं आपण डायरेक्ट खाली चाललो कुलंगच्या इकडनंच दुसरा रस्ता आहे. तर डायरेक्ट खाली जाऊया इकडनं आणि खालीच भेटूया. इकडं आता वरतून आम्ही खाली आलो आहे आणि इकडे लागला आहे प्लेन रस्ता. आता आपण भारी वाटते एकदम फोटो काढायला, एक नंबर लोकेशन वाटते. तर आता आपण जाऊया बाहेर आणि जेवून डायरेक्ट घरी जाऊया. तर महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ट्रेकिंगला येतात तर इकडे आपण काय काय कॅरी केलं पाहिजे, कसं काय असेल, काय असतं, तर ते सगळी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ज्या प्रकारे मी केलं त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि काय काय कॅरी करायचं काय आहे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि मी काय नाही कॅरी केलेलं, एक टी शर्ट एक्स्ट्रा मी कॅरी केलेलं, आणि आधी मी टी शर्ट आणि जॅकेट होतं माझं, तर त्यामुळे एक एक्स्ट्रा ट्रॅक पॅन्ट वगैरे कॅरी करा. म्हणजे एक ट्रॅक पॅन्ट एक्स्ट्रा कॅरी नव्हती केलेली, बाकीचं एक्स्ट्रा कॅरी केलेलं. बस 4 लिटर पाण्याची बॉटल कंपल्सरी आहे, लागतेच तेवढी, जास्त हे नको जर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे शूज, प्रॉपर चांगले ग्रिपवाले शूज पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नी कॅप वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर काय मेडिसिन वगैरे असेल, जे काही आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. जे आता मला इम्पॉर्टंट वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं लगेच. तर आय होप यू गाइज एन्जॉयड दिस व्हिडिओ. इफ यू एन्जॉयड then subscribe to my channel, like my video, and I will see you in the next video. तोपर्यंत पीस आउट, गुड बाय. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो, स्लिपिंग बॅग किंवा टेंट कॅरी करा. मॅट इम्पॉर्टंट आहे, टेंटच्या आतमध्ये सुद्धा लागतो कधी कधी, जेणेकरून आपल्याला काय लागणार वगैरे नाही मागे. मॅट जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही कसे पण करत असाल त्यांना विचारा, ते लोक टेंट प्रोव्हाइड करत आहेत नाही करत आहेत, पर्सनल आणायचं आहे कसं आहे काय आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही चुकून कधी रस्ता वगैरे विसरला असाल किंवा काय असाल तर तिकडे रिबिन्स वगैरे लावलेले असतात प्रत्येक म्हणजे झाडावरती वगैरे, तिकडनं आपल्याला समजतं की आपल्याला कसं काय करायचं आहे, कुठे निघायचं आहे. तर ते फॉलो करून आपण येऊ शकतो. तर बाय.